RT ॲडमिशन 2026-27 तर 1 किलोमीटरचा नियम होता, त्या नियमाला आता स्थगिती देण्यात आलेली आहे. म्हणजे जी आता पुढील प्रोसेस आहे ही नेहमीप्रमाणे जशी लास्ट इयरला झालेली होती त्याप्रमाणे राबवण्यात येणार अशाबद्दलची माहिती आलेली आहे. तरी काल जी स्थगिती मिळालेली आहे त्यानंतर आता जी पालकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहे की जे फॉर्म भरलेले आहे त्या फॉर्मचं कसं एडिट ऑप्शन येणार की फॉर्म नवीन भरावे लागेल, तर याबद्दलची अजूनपर्यंत RT डिपार्टमेंटने कोणती अपडेट दिलेली नाही आहे. आणि जी लास्ट डेट आहे यामध्ये सुद्धा अजूनपर्यंत बदल करण्यात आलेला नाही आहे, परंतु आज यामध्ये बदल केला जाऊ शकतो कारण की यामध्ये फायनल सुनावणी बाकी आहे असे लक्षात आलेले आहे. तर आज फायनल सुनावणी होऊ शकते अशाबद्दलची सुद्धा माहिती आलेली आहे. आणि फायनल सुनावणीनंतर जो नियम आहे हा पालकांच्याच बाजूने लागणार आणि त्यानंतर बहुतेक ही संपूर्ण जी प्रोसेस आहे ही चेंज होऊ शकते. कारण बघू शकता अशा प्रकारे कालच आपण सांगितलं होतं की उद्याच्या म्हणजे आजच्या न्यूजपेपरमध्ये A to Z माहिती उपलब्ध केली जाणार. RT प्रवेशासाठी नोंदणीचा आज शेवटचा दिवस होता कारण ऑलरेडी जी तारीख दिलेली होती ती 10 तारीख होती म्हणजे आजची होती. नोंदणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढीची शक्यता, कारण की मुदतवाढ होणारच आहे कारण की यामध्ये जर नियम चेंज झाला भरपूर जे पालकवर्ग आहे ते फॉर्म भरू शकलेले नाही आहे त्यांच्यासाठी ही मुदतवाढ तशीही होणार होतीच. RT प्रवेशासाठी शाळांमध्ये 1 किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाईल. त्यासाठी नागरिकांच्या राहत्या परिसराच्या आसपास 1 किलोमीटरमधील शाळांचाच पसंतीक्रम द्यावा असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले होते. त्यामुळे पालकांना शाळा पर्याय निवडताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. अखेर नागपूर खंडपीठाने RT कायद्यात अशा प्रकारची तरतूद नसल्याने संबंधित अटीला स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे पूर्वीप्रमाणे आता प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पूर्वीप्रमाणे जर ही प्रक्रिया राबवण्यात येत असेल तर यामध्ये मी कालही सांगितलेलं आहे की पालकवर्गांना घाबरण्याचं कारण नाही आहे. यामध्ये 2 ऑप्शन मिळणारच आहे. एक पहिलं ऑप्शन की एडिट फॉर्मचं ऑप्शन मिळू शकते आणि दुसरं ऑप्शन की संपूर्ण पालकवर्गांना पुन्हा फॉर्म भरायचं काम पडू शकते. बस एवढाच एक त्रास होऊ शकतो पालकांना की जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे हा तुम्हाला परत भरायचं काम पडू शकते. या 2 मधून एक ऑप्शन आपल्याला मिळणार आहे. मुदतवाढसुद्धा मिळूच शकते कारण की जर एवढा मोठा बदल होऊन राहिलेला आहे तर तुम्हालाही माहीत आहे जर कोणता बदल होत आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे, स्पेसिफिक 2 किंवा 3 लोकांसाठी हा बदल नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. कमीत कमी 3 लाख पालकांसाठी आहे, 3 लाख पालकांच्या पाल्यांसाठी आहे हा. त्यामुळे हा छोटा बदल नाही आहे. जर इथे लाडकी बहीण योजनेला वारंवार KYC करण्यासाठी मुदतवाढ मिळू शकते तर शिक्षणासाठी तर मुदतवाढ मिळणारच आहे. त्यामुळे पालकांना घाबरण्याचं कारण नाही आहे. अशाबद्दल ही सुद्धा यामध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे. कारण की जे फॉर्म आहे हे 1,86,000च्या वरच झालेले आहे. कारण की यामध्ये अजूनही फॉर्म यायला पाहिजे, परंतु फॉर्म न याचं कारण म्हणजे पालकांच्या लॉग इनमध्ये शाळाच येत नाही. बघू शकता गरिबांच्या मुलांना दिलासा, 1 किलोमीटरची अटला स्थगिती. नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय, नियम ठरविला बेकायदा. RT अंतर्गत शिक्षणाचा हजारो विद्यार्थ्यांचा मार्ग जो आहे आता मोकळा झालेला आहे. अशाबद्दलची यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. यामध्ये आपण जी माहिती काल थोड्या दिलेली होती त्याचप्रमाणे यामध्ये माहिती दिलेली आहे. तर आज यामध्ये संपूर्ण माहिती साईडवर अपलोड व्हायला पाहिजे. जी डेट आहे ही सुद्धा चेंज व्हायला पाहिजे. त्यानंतर जे नवीन नियम आहे त्या नियमानुसार आता शासन यामध्ये कोणता बदल करणार त्याबद्दलची माहितीसुद्धा उपलब्ध करून द्यायला पाहिजे शासनाने. कारण की जेवढेही पालक आहे हे वाट बघत आहे की यामध्ये आता बदल कोणता आहे. तारीख वाढणार आहे, तारीखबद्दल तर काही शंका नाही आहे कारण तशी तारीख वाढलीच असती. कारण की 10 तारीख ह्या पहिलाच टप्पा होता. कारण जेव्हा फॉर्म सुरू झाले इथून ही 10 तारीख पहिलाच टप्पा होता. यानंतर तशी 8 दिवसाची कमीत कमी तारीख वाढून दरवर्षीच RT देत होती. तारीख वाढ तर होणारच होती, परंतु यामध्ये जो आता बदल झालेला आहे, जो नियम बदललेला आहे, नियम बदलल्यामुळे संपूर्ण फॉर्मची प्रक्रियासुद्धा चेंज झालेली आहे. कारण की जो तुम्ही ॲड्रेस देणार त्या ॲड्रेसपासून 3 किलोमीटरची प्रक्रिया म्हणजे संपूर्ण चेंज झालेला आहे. त्यामुळे पालकांनी थोडा वेट करा, माहिती उपलब्ध होणार. माहिती उपलब्ध झाल्यानंतर वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट देणे सुरू आहे जेणेकरून कोणत्याही पालकांच्या मनात चुकीची माहिती निर्माण व्हायला नको. तुम्हीसुद्धा आजचे न्यूजपेपर बघा, लोकमत बघा, पुढारी पेपरमध्ये बघा, संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे. तिथून तुम्हीसुद्धा रीड करू शकता. रीड करा. आपल्यापर्यंत जी माहिती येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आता वाट बघायची आहे ती म्हणजे की जी RTची साईड आहे त्या साईडवर बदल केव्हा करण्यात येणार, त्यामध्ये तारीख वाढ, त्यामध्ये जो नियम बदललेला आहे त्यामध्ये नियमांची सुद्धा उल्लेख करण्यात आलेला होता की पालकांना 1 किलोमीटरपर्यंत शाळा येणार.
तिथंसुद्धा 3 किलोमीटरपर्यंतचा जी लाईन आहे ही यायला पाहिजे. त्यासाठी आता आपण वेट करतो आहे. आज माहिती यायला पाहिजे कारण की आजची लास्ट डेट आहे, त्यामुळे साईट अपडेट होणारच. ती माहिती आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती दिल्या जाणार. जर नवीन फॉर्म सुरू झाले तर तुम्हाला नवीन व्हिडिओ देण्यात येणार की फॉर्म कसा भरायचा, आणि जर फॉर्म एडिट सुरू झाले तर फॉर्म एडिट कसा करायचा या संदर्भात सुद्धा तुम्हाला A to Z माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.